आपण बघितलं गुटखा बंदीच्या निर्णयाचा अंमलबजावणीचा कसा फज्जा उडालाय ते। पुढची बातमी, युनिनॉर कंपनीने पुण्यात महापालिकेच्याच मदतीने एकही पैसा खर्च न करता शहरभर फुकटात जाहिराती केल्या आहेत। यामुळे पालिकेचं कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न बुडालंय। कंपनीने बीओटीतल्या करारात असलेल्या सामाजिक संदेश देण्याच्या शर्तीचा भंग करत फुकटात जाहिरात करून घेतली। बांधा, वापरा, हस्तांतरित करा अर्थात बीओटी धोरणाचा एक अजब प्रकार महापालिकेत पुढे आलाय। महापालिकेने युनिनोर या मोबाईल कंपनी बरोबर एक बीओटी करार केला। या करारानुसार महापालिकेच्या शहरातील भिंती युनिनोरला स्वतःच्या जाहिरातीसाठी रंगवायला मिळाल्या। जाहिरात करायची ही संधी युनिनोरला मिळाली ती अगदी फुकट। भिंतींवर फुकट स्वतःच्या जाहिराती करीत असताना त्या बरोबरीने एखादा पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य अशा विषयांचा सामाजिक संदेश तिथे लिहावा अशी अट बीओटी करारात होती। मात्र फुकटात जाहिरात करत असताना असा संदेश लिहिण्यास युनिनोरला विसर पडला। प्रशासन फक्त कागदोपत्री काम केल्यासारखं दाखवतंय, त्यांना नोटिसा काढतंय, परत करत काहीच नाही। त्यामुळे त्यांना नोटिसा काढून पैसे एक रकमी महापालिकेच्या तिजोरीत भरायला लावले पाहिजेत, अन्यथा त्यांचे सगळे टॉवर सील केले पाहिजेत महापालिकेने। जाहिरातीसाठी भिंत रंगवल्यानं शहराचं विद्रुपीकरण तर झालंच, बीओटी करारातून होणारी महापालिकेची ही फसवणूक मागील 2 वर्षांपासून सुरू आहे। ही बाब उघड होऊनही त्यावर कारवाई करायला महापालिका तयार नाही। हे काय कुठल्या वैयक्तिक सभासदांनी ठेवलेलं नाहीये, परंतु त्या ठिकाणी निर्णय घेत असताना सर्वांच्या मताने निर्णय घ्यायचा असं आमचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे। विषय पुढे ढकलला म्हणजे जाणून बुजून तो काय पुढे ढकलला जात नाहीये। सामाजिक संदेश देण्यासाठी केलेला हा बीओटीचा करार अजबच म्हणावा लागेल, आणि तोही नेहमीप्रमाणे खासगी कंपनीला फायदा करून देणारा आणि महापालिकेच्या पदरात काहीही न पाडणारा। झी 24 साठी नितीन पाटोळे, पुणे।